हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा गणित या विषयामध्ये परिमेय संख्या या घटकावर आधारित काही सराव प्रश्न सोडवूया. परिमेय संख्यांच्यावर आधारित परीक्षेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला परिमेय संख्यांवर वेगवेगळ्या क्रिया कराव्या लागतात, जसं की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार किंवा त्या परिमेय संख्यांमधला क्रमसंबंध याच्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. तर त्यामधले काही पॅटर्न्स, काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. पहिला प्रश्न, 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 हे कंसात दिले भागिले 9/2 बरोबर किती? हे चार पर्याय आपल्याला दिलेले. मग ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवायला सर्वात अगोदर आपल्याला इथं चार संख्या ज्या दिलेल्या आहेत कंसामध्ये, त्या संख्यांचा अंशात आणि छेदामध्ये आपण काही एलिमिनेशन करू शकतो का, भाग घालू शकतो का, ते पाहायचं आहे. मग इथं भाग जाईल 7 न, 7 एके 7, 7 चौक 28, 4चा भाग जाईल. पुन्हा इथं 5 न भाग जाईल, 5 एके 5, 5 त्रिक 15. पुन्हा एकदा हे अंशात आणि छेदात 3 निघून जातील, म्हणजे इथं शिल्लक राहील आता 4 गुणिले 9, म्हणजेच अंशामध्ये शिल्लक राहील 36, छेदामध्ये 8 आहे, भागिले इथं 9/2. मग ह्या भागाकाराचं रूपांतर जर आपण गुणाकारामध्ये केलं तर 9/2 चा व्यस्त करावा लागेल, म्हणजे 2/9. आता इथं 9 न पुन्हा भाग जाईल, 9 एके 9, 9 चौक 36. पुन्हा इथं 2 न भाग जाईल, 2 एके 2, 2 चौक 8. पुन्हा या 4 ला 4 निघून जाईल, म्हणजे उत्तर येईल आपलं 1/1 आणि 1/1 म्हणजेच 1. त्यामुळे हे जे सगळं एक्सप्रेशन आपल्याला दिले आहे, वैजिक राशी दिलेली आहे, त्याचं उत्तर 1 येईल, जो आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिला आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल? 13/14, 9/10, 12/13, 15/16 आणि 20/21. या सर्व संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायच्या. उतरत्या क्रमाने याचा अर्थ सर्वात आधी सर्वात मोठी संख्या आपल्याला लिहायची. यापैकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या किंवा क्रमसंबंध शोधण्यासाठी एकतर आपल्याला ह्या सर्व संख्यांचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल, म्हणजे मग लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे आपल्याला लक्षात येईल. पण या सर्व संख्यांचं एक जर निरीक्षण केलं तर एक सोपी पद्धत आहे. या ऑब्झर्वेशन आपण सांगू शकतो की यामध्ये सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठी संख्या कोणती असेल. या सर्व संख्यांचे अंश आणि छेद यांची तुलना करूया आपण. म्हणजे पहिल्या संख्येमध्ये अंश 13 आहे, छेद 14 आहे, म्हणजे 1 चा फरक आहे. दुसऱ्यामध्ये सुद्धा 1 चा फरक आहे, 9/10. तिसऱ्यामध्ये 12/13, चौथ्यामध्ये 15/16, पुन्हा 20/21. म्हणजे या प्रत्येक संख्येतील अंश आणि छेद याच्यामध्ये फरक प्रत्येकी 1 चा आहे. असं जेव्हा असतं आणि या सर्व संख्या धन आहेत, तेव्हा असं ज्यावेळेला असेल, म्हणजे अंश आणि छेद यांच्यामध्ये फरक जर समान असेल, तर त्या दिलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकात अंश आणि छेद मोठे आहेत, सर्वात मोठे, ती संख्या सर्वात मोठी होईल. आता या सर्व संख्यांचं जर निरीक्षण केलं तर सर्वात मोठे अंश आणि छेद आहेत 20 आणि 21. याचा अर्थ 20/21 ही जी संख्या आहे ती सर्वात मोठी आहे, त्यामुळे आपण ती पहिल्यांदा लिहायची. 20/21 ही सर्वात मोठी संख्या झाली. आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायचं आहे, म्हणजे 20/21 पेक्षा लहान संख्या आता कोणती? तर इथं आपल्याला दिसते 15/16. त्यानंतर 15/16 पेक्षा लहान संख्या 13/14. 13/14 पेक्षा लहान संख्या 12/13 आणि सर्वात लहान संख्या आता उरली एकच, 9/10. तर हा उतरता क्रम आपल्याला मिळेल. आणि असं लिहिल्यानंतर प्रश्न आपला असा आहे की उतरत्या क्रमाने लिहिल्यास कोणती परिमेय संख्या मध्यभागी येईल? आता ह्या 5 संख्यांच्या मध्ये मध्यभागी संख्या 13/14, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 13/14. पुढचा प्रश्न आहे 7/15, 11/20, 2/5 आणि 12/25 या परिमेय संख्यांमधील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती? हे चार पर्याय दिले. 3/20, 3/10, 10/3 की 20/3. आता या प्रश्नाचं उत्तर मिळवायला इथं प्रत्येक अंश आणि छेद यांच्यामधला फरक पाहिला तर तो समान नाही, म्हणजे मागच्या उदाहरणात जी आपण ट्रिक वापरली ती इथं आपण वापरू शकत नाही. आता इथे एकच पर्याय राहतो की ह्या प्रत्येक संख्येचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करूया. म्हणजे 7/15 याचं जर दशांश अपूर्णांकात रूपांतर आपण केलं तर 7 ला 15 ने भाग देत नाही, म्हणून 7/15 म्हणजे 0.1 शून्य जर उतरून घेतला तर 70 होतील. 15 चौक 60, 10 शिल्लक राहील, 15 सक 90. म्हणजे 7/15 म्हणजेच ही संख्या आपण 0.46 अशी लिहू शकतो.
11/20 याचं जर दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर 0.55 येईल. 2/5 म्हणजेच 0.4 येईल. आणि सगळ्यात शेवटी 12/25 त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर 0.41 येईल. आता यामध्ये आपण या दशांश अपूर्णांकावरून ठरवू शकतो की कोणती संख्या सर्वात लहान आणि कोणती संख्या सर्वात मोठी. सर्वात लहान संख्या 0.4 आहे आणि सर्वात मोठी संख्या 0.55 आहे. 0.4 म्हणजेच 2/5 आणि 0.55 म्हणजेच 11/20. म्हणजे 11/20 ही संख्या सर्वात मोठी झाली आणि 2/5 ही संख्या सर्वात लहान झाली. आता आपल्याला ह्या दोन्हीच्या मधला फरक काढायचा आहे. म्हणजे मोठ्या संख्येतून ही लहान संख्या वजा करूया. 11/20 वजा 2/5 ही वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळेल. जर इथे तिरकस गुणाकार केला तर 11 × 5 55 मिळेल. वजा 20 × 2 40 छेद 20 × 5 100. मग 55 वजा 40 म्हणजेच 15 छेद 100 आपल्याला मिळेल. मग इथं आपण जर भाग घालवला 5 न 5 त्रिक 15 5 2 10 आणि 0 उत्तर येईल 3/20. आता हा पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्यांची जोडी कोणती? 4 पर्यायामध्ये 2-2 जोड्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली संख्या सर्वात मोठी आणि दुसरी संख्या सर्वात लहान आहे. मग या 4 पर्यायापैकी कोणती जोडी बरोबर आहे? सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्येची ते आपल्याला ओळखायचं. मग पुन्हा एकदा या सर्व संख्यांचा आपल्याला चढता किंवा उतरता क्रम लिहावा लागेल किंवा सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या शोधावी लागेल. मग आपण थोडा वेळ निगेटिव्ह साईन विसरून जाऊ आणि फक्त त्या संख्यांचा विचार करूया. म्हणजे वजा 6/7 ऐवजी आपण 6/7 ही संख्या घेऊया. 11/12 2/3 15/16 आणि 17/18. म्हणजे निगेटिव्ह साईन सोडून आपण धन संख्यांचा विचार करूया. तर ह्या सर्व संख्यांचं निरीक्षण केलं तर पुन्हा एकदा आपल्या लक्षात असेल की अंश आणि छेद मध्ये 1-1चा फरक आहे. मग आपल्या मगाच्या उदाहरणात जसं आपण जी ट्रिक वापरली होती की अंश आणि छेद यांच्यामध्ये फरक 1चा असेल तर ज्या संख्येत अंश आणि छेद सर्वात मोठी आहे ती संख्या सर्वात मोठी. यामध्ये सर्वात मोठी संख्या आपल्याला मिळाली 17/18. मग तो क्रम आपण लिहून घेऊया. 17/18 सर्वात मोठी झाली. त्यापेक्षा लहान 15/16, त्यापेक्षा लहान 11/12, त्यापेक्षा लहान 6/7 आणि सर्वात लहान 2/3. पण ह्या सर्व धनसंख्या आपण घेतलेल्या आहेत आणि ज्या प्रश्नामध्ये संख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या ऋण आहेत. मग आता इथं जर ह्या सर्व संख्या ऋण आपण घेतल्या म्हणजे 17/18च्या ऐवजी जी संख्या सर्वात मोठी आहे त्याचं साईन जर आपण निगेटिव्ह घेतलं तर जी संख्या सर्वात मोठी आहे ती सर्वात लहान होणार आहे, कारण आपण ती संख्या ऋण घेतोय. म्हणजे क्रमसंबंध फक्त बदलेल. आता 17/18 सर्वात लहान होती पण ऋण 17/18 सर्वात मोठी होती पण ऋण 17/18 आता सर्वात लहान संख्या होईल. त्यापेक्षा मोठी वजा 15/16, त्यापेक्षा मोठी वजा 11/12, त्यापेक्षा मोठी वजा 6/7, सर्वात मोठी वजा 2/3. म्हणजे सर्वात मोठी संख्या आपल्याला मिळाली वजा 2/3 आणि सर्वात लहान संख्या आपल्याला मिळालेली वजा 17/18. मग आता ह्या पर्यायामध्ये आपण बघूया की असं कुठं दिले सर्वात मोठी संख्या वजा 2/3 आणि सर्वात लहान संख्या वजा 17/18. तर हे आपल्याला दिसतंय पर्याय क्रमांक 4 मध्ये वजा 2/3 आणि वजा 17/18. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, पुढील संख्यांचा चढता क्रम कोणता? 4/17 वजा 7/9 वजा 3/5. तर इथं चढता क्रम शोधायचा आहे. आपल्याला इथं पर्याय दिलेत, त्या पर्यायावरून बऱ्याचदा आपल्याला उत्तर मिळतं. म्हणजे पहिला पर्याय असा दिलाय वजा 7/9, त्याच्यानंतर वजा 3/5 आणि 4/17. दुसरा पर्याय दिलाय वजा 7/9 4/17 आणि वजा 3/5. तिसरा पर्याय 4/17 वजा 3/5 आणि वजा 7/9. आणि चौथा पर्याय 4/17 वजा 7/9 आणि वजा 3/5.
ह्या चारपैकी आपल्याला उत्तर शोधायचं आहे. मग असा जर प्रश्न असेल तर चढता क्रम किंवा उतरता क्रम लिहिण्यासाठी आपल्याला या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. मग आपल्याला चढती सर्वात लहान संख्या सर्वात मोठी संख्या हे आपल्याला कळेल. पण काही प्रश्नांमध्ये पर्यायावरून आपल्याला उत्तर मिळवता येतं. त्या पर्यायामध्येच त्याची हिंट असते. जसं की ह्या पहिल्या पर्यायात पाहिले -709 -305 आणि 417 ही धनसंख्या आहे आणि ती सर्वात शेवटी आहे. आणि चढता क्रम आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे सर्वात मोठी संख्या सर्वात शेवटी पाहिजे. म्हणजे ही धनसंख्या आहे ती सर्वात मोठी असलीच पाहिजे. ती शेवटी फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेली. कारण उरलेल्या 3 पर्यायांचं जर आपण निरीक्षण केलं तर शेवटी ज्या संख्या आहेत त्या ऋण संख्या आहेत. आणि त्या प्रत्येक पर्यायामध्ये म्हणजे पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये 4/17 ही ऋणसंख्येच्या अगोदर आलेली आहे. म्हणजे धनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा लहान आहे असं या पर्यायावरून दिसतं आपल्याला. पण ते शक्य नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 हे आपलं उत्तर असू शकत नाही. मग राहिला एकच पर्याय क्रमांक 1. म्हणजे इथं धनसंख्या सर्वात शेवटी दिलेली आहे ती मोठीच असणार आहे आणि तोच संबंध मग -709 आणि -305 मध्ये असणार आहे. कारण धनसंख्या सर्वात शेवटी असणारा हा एकच पर्याय आहे. त्यामुळं याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर न करता सुद्धा आपण हे सांगू शकतो की पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल. पर्याय दिले 5, 6, 8 आणि 7. मग आता 5/8 मध्ये आपल्याला 5/8च मिळवायचे म्हणजे बेरीज करायची. पण किती वेळा हे माहिती नाही. समजा x वेळा आपल्याला ते मिळवायचे. समजा एखाद्या संख्येमध्ये म्हणजे समजा 5 मध्ये आपल्याला 5 ही संख्या 5 वेळा मिळवायची. म्हणजे आपण काय करतो 5 गुणिले 5 25 त्याच्यामध्ये मिळवतो. तेच लॉजिक इथं आपण वापरायचं आहे. 5/8 मध्ये 5/8 x वेळा मिळवल्यानंतर बेरीज 5 येईल असं आपण गृहीत धरूया. मग x वेळा जर मिळवायचं असेल 5/8 तर त्या संख्येमध्ये 5/8 गुणिले x ही बेरीज मिळवावी लागेल आणि मग आपल्याला उत्तर मिळणार आहे 5 जसं की या प्रश्नात दिले. म्हणजे हे समीकरण आपण तयार केलं. आता हे सोडवूया. 5/8 आपण उजव्या बाजूला घेऊया. 5/8x आहे तसेच राहतील बरोबर 5 अधिक 5/8 उजव्या बाजूला गेल्यानंतर वजा 5/8 होतील. इथे आता तिरकस गुणाकार करू म्हणजे 5/8x बरोबर 8 गुणिले 5 40 वजा 5 35/8. आपल्याला x ची किंमत काढायची आहे त्यामुळं 35/8 तसंच ठेवूया गुणिले 5/8 जर आपण उजव्या बाजूला घेतलं तर त्याचा व्यस्त होईल म्हणजे 8/5 होईल. 8 ला 8 निघून जाईल नंतर 5 न भाग जाईल 5 1 5 5 7 35 म्हणजे x ची किंमत येईल 7. याचा अर्थ 5/8 मध्ये 5/8 7 वेळा मिळवावे लागतील म्हणजे बेरीज 5 येईल. 7 हे उत्तर आपल्याला दिले पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती. ह्या 4 संख्या दिलेत 8/5 3/8 13/21 4/7 की 9/11 हे 4 पर्याय आहेत. तर ह्यामधली शेवटून तिसरी संख्या आपल्याला मिळवायची आहे आणि त्या संख्या त्याआधी उतरत्या क्रमाने मांडायच्या आहेत. उतरत्या क्रमाने मांडायचे असतील तर सर्वात आधी सर्वात मोठी संख्या लिहायची. आता ह्या सर्व संख्यांचं पहिल्यांदा दशांश अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल तरच आपण लहान मोठी संख्या ठरवू शकतो. म्हणजे 3/8 याचं जर दशांश अपूर्णांकात आपण रूपांतर केलं तर ती संख्या 0.37 येईल. 13/21 चं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर ती संख्या 0.61 येईल. 4/7 म्हणजेच 0.57 आणि 9/11 म्हणजेच 0.81. तर या सर्व संख्यांचं जर निरीक्षण केलं तर सर्वात मोठी संख्या 0.81 म्हणजेच 9/11 ही संख्या सर्वात मोठी आहे. आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायची आहे त्यामुळे सर्वात मोठी संख्या आपण पहिल्यांदा घेतली. त्यापेक्षा लहान आता 0.61 म्हणजेच 13/21 आहे. त्याच्यापेक्षा लहान 0.57 म्हणजेच 4/7 आहे आणि सर्वात लहान 0.37 म्हणजेच 3/8 आहे. हा झाला उतरता क्रम. आता हा उतरता क्रम लिहिल्यानंतर शेवटून तिसरी संख्या आपल्याला पाहिजे. या बाजूने जर आपण घेत गेलो तर ही पहिली दुसरी तिसरी संख्या आपल्याला मिळेल 13/21. त्यामुळे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 13/21 जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3.
पुढचा प्रश्न, पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल? चढता क्रम लावायचा याचा अर्थ शेवटची संख्या सर्वात मोठी आपल्याला शोधायची आणि सर्वात मोठी संख्या कोणती असा प्रश्न आहे. आता याच्यासाठी पुन्हा इथं एक एलिमिनेशन मेथड आपण वापरू शकतो की ह्या सर्व संख्यांचं जर निरीक्षण केलं तर काही संख्यांमध्ये अंश छेदापेक्षा लहान आहे आणि काही संख्यांमध्ये अंश छेदापेक्षा मोठा आहे. मग ज्या संख्येमध्ये अंश छेदापेक्षा लहान आहे त्या संख्येचं दशांश रूप 0 पॉईंट काहीतरी असं येणार आहे. मग आता त्या संख्या कुठल्या कुठल्या ते आपण पहिल्यांदा बघूया. पहिली संख्या 52/65, याच्यामध्ये अंश छेदापेक्षा लहान आहे. त्यानंतर इथं डबल झाले, एक पर्याय डबल झाला. एक मिनिट, शेवटचा पर्याय असा आहे 13/26. ओके, आता ह्या पहिल्या संख्येमध्ये अंश छेदापेक्षा लहान आहे, शेवटच्या संख्येमध्ये सुद्धा अंश छेदापेक्षा लहान आहे. याचा अर्थ यांचं जे दशांश रूप आहे ते 0 पॉईंट काहीतरी या स्वरूपात असणार. इथं सुद्धा 0 पॉईंट काहीतरी अशा स्वरूपात असणार. किती आहे ते आपल्याला शोधायची गरज नाही. आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 किंवा 4 किंवा 52/65 आणि 13/26 हे काय आपलं उत्तर असू शकत नाही, कारण या संख्येचं दशांश रूप 0 पॉईंट काहीतरी म्हणजे 1 पेक्षा सुद्धा या संख्या लहान आहेत, त्यामुळे ते उत्तर आपलं असू शकत नाही. मग आपल्याकडे दोनच पर्याय राहिले, 117/91 की 156/43. आता या दोन्ही केसमध्ये अंश जो आहे तो छेदापेक्षा मोठा आहे, त्यामुळं 1 पॉईंट काहीतरी किंवा इथे सुद्धा 1 पॉईंट काहीतरी अशी संख्या मिळेल. म्हणजे ह्या संख्यापैकी आपलं उत्तर असणार आहे, कारण ह्या संख्यांच्या मध्ये अंश हा जो आहे तो छेदापेक्षा मोठा आहे. आता ह्या दोन्हीमध्ये उत्तर कसं ठरवायचं? मग 117ला 91 न भागत बसायचं का, किंवा 156ला 143 न भागत बसायचं का? तसं जरी आपण केलं तरी उत्तर आपल्याला मिळेल, पण ते कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये वेळ बराचसा जातो. तो वाचावा म्हणून एक लक्षात ठेवायचं की अंश आणि छेद यांच्यामधला संबंध असा आहे की जर अंश छेदापेक्षा मोठा असेल तर त्या दोन्ही संख्यांमधला, म्हणजे ह्या ज्या दोन संख्या दिलेल्या त्या दोन संख्यांमध्ये ज्या संख्येत अंश आणि छेद यांच्यातला फरक सर्वात जास्त ती संख्या सर्वात मोठी. आता इथं 117 आणि 91 मध्ये 17 आणि 9 26चा फरक आहे, आणि दुसरी संख्या आहे 156 आणि 143 याच्यामध्ये फरक 13चा आहे. मग फरक जास्त कुठं आहे तर या संख्येमध्ये 117/91, म्हणजे 117/91 ही जी संख्या आहे ती सर्वात मोठी. मग आपल्याला शेवटची संख्या शोधायची म्हणजे सर्वात मोठी संख्या शोधायची. मग सर्वात मोठी संख्या झाली 117/91. पुढचा प्रश्न, 5/12 ही परिमेय संख्या दोन परिमेय संख्यांच्या बेरजे इतकी आहे. त्यापैकी एक परिमेय संख्या -324 आहे, तर दुसरी संख्या कोणती? 12/25, 14/23, 13/24 की 14/25. आता ही जी संख्या आहे 5/12 ती संख्या दोन परिमेय संख्यांची बेरीज आहे असं आपल्याला दिलेलं आहे. ही बेरीज आपण उजव्या बाजूला लिहूया. आता त्या दोन परिमेय संख्या आहेत, त्यातली एक परिमेय संख्या दिलेली आहे -324, ही एक परिमेय संख्या आपण लिहिली, आणि दुसरी परिमेय संख्या कोणती ती माहिती नाही, त्याच्यासाठी अक्षर घेऊया x, आणि या दोन परिमेय संख्यांची बेरीज 5/12. हे समीकरण आपण तयार केलं. आता हे सोडवूया, म्हणजे x -324 आहेत ते जर उजव्या बाजूला घेतले तर अधिक होतील 3/24. मग इथे अंशाला आणि छेदाला 2 न गुणूया, म्हणजे छेद समान होतील. 5 × 2 10 अधिक 3 आहे तसेच, छेद 12 × 2 24, इथेही 24 आहेत त्यामुळे तो समान छेद एकदाच लिहायचा. 10 अधिक 3 म्हणजे 13/24, म्हणजे ती दुसरी परिमेय संख्या असणार आहे 13/24, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा एक प्रश्न, -1/2, -1/8, -1/3 आणि -1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे. मग पुन्हा एकदा ह्या सर्व ऋण संख्या आहेत, तात्पुरतं आपण त्यांचं धन स्वरूप विचारत घेऊया, म्हणजे 1/2, 1/8, 1/3, 1/4 ह्या सर्व संख्या आहेत, यातली सर्वात मोठी संख्या शोधूया. आता इथे एक ट्रिक आपण अशी वापरू शकतो की जर अंश समान असेल, ह्या प्रत्येक संख्येमध्ये अंश आपल्याला 1 दिला आहे जो समान आहे, असं जर असेल तर ज्या संख्येचा छेद सर्वात मोठा ती संख्या सर्वात लहान, हा उलटा संबंध लक्षात ठेवायचा. म्हणजे यापैकी सर्वात लहान संख्या कोणती झाली तर 1/8, कारण त्याचा छेद सर्वात मोठा.
1/8 ही सर्वात लहान संख्या झाली. त्याच्यापेक्षा मोठी संख्या 1/4, त्यापेक्षा मोठी 1/3 आणि सर्वात मोठी 1/2. आता ह्या धनसंख्या आपण विचारात घेतल्या होत्या, पण प्रश्नामध्ये ऋण दिलेत. मग आपण ह्या सर्व संख्या ऋण घेतल्या, म्हणजे 1/8 च्या ऐवजी वजा 1/8 घेतली. 1/8 सर्वात लहान होती, पण वजा 1/8 आपण घेतली, त्यामुळे ही आता संख्या सर्वात मोठी होईल. म्हणजे वजा 1/8 सर्वात मोठी होईल, त्याच्यापेक्षा लहान वजा 1/4, त्यापेक्षा लहान वजा 1/3 आणि सर्वात लहान वजा 1/2. म्हणजे ह्या प्रश्नावरून आपल्याला लक्षात येते की सर्वात मोठी संख्या कोणती, तर वजा 1/8.